अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेश्वर भगवान की जय। सिद्ध स्वरूपाचं वर्णन बघत होतो आपण। काय सांगितलं होतं, कसे आहेत सिद्ध? संध्या काकी बोला, सिद्ध कसे आहेत? हॅलो, अशरीरी आहेत, ज्ञान शरीरी आहेत, सर्व कर्ममलानी रहित आहेत, परमशुद्ध आहेत। तर अशा त्या सिद्धांना आपण आपल्या हृदयामध्ये स्थापन करून त्यांचं पूजन करतोय। तर त्यासाठी काय सांगायला लागलेत, जे सिद्ध आहेत ते जसं म्हणलं ना की एखादी मूर्ती जर बनवायची तर ती मूर्ती एखाद्या दगडातून पाषाणातून बनवली जाते। तर ती बनवताना आपण काय करतो, मूर्ती बनवतो म्हणजे काय केलं, काय नवीन बनवलं असं नाही आहे। मूर्ती केलं म्हणजे असलेल्याच त्या दगडातून जे अननेसेसरी पार्ट आहे त्याला वेगळं केलं तर त्याच्यापासून ती मूर्ती तयार झाली। म्हणजे काय म्हणायचं आहे, ऑलरेडी ती मूर्ती त्या पाषाणामध्ये होती आणि मग ती बस त्याला त्याचं रूप दिलं गेलं आणि त्यातून तुम्हाला ती आकृती दिसली। मग तसं म्हणायचं आहे की हा स्वभावसुद्धा बनलेला आहे, फक्त काय झालेलं आहे, त्याच्यावर आवरण आलेलं आहे, कर्मांचं बंधन पडलेलं आहे। त्याच्यामुळं सांगितलं की हा आत्मा झाकला गेला आहे, चार गतीमध्ये स्वतःला त्या पर्याय रूप मानतोय। मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा मी ध्यान करतो त्यावेळेस इथं सिद्ध आहे ह्याचा अनुभव करायचा, म्हणजेच त्या समयाला हे सगळे कर्म, हे बंधन, हे शरीर याच्यापासून भिन्नता आपोआप होते, तिथं करावं लागणार नाही। म्हणजे स्वयंसिद्ध आहे आत्मा। त्या सिद्ध आत्म्याला जाणलं असताना आपल्याला सुद्धा त्या सिद्ध परमेष्ठीं समान शुद्धता पर्यायामध्ये प्रगट होते। तर आपण पहिलं जलाचा अर्घ्य बघत होतो, एकदा म्हणते ते म्हणूया। निज मनोमणी भाजन भारया समरसैक सुधारस धारया सकल बोध कलारमणीयकं सहज सिद्धमहं परिपूजये। काय सांगितलं याच्यामध्ये की निज मनोमणी भाजन भारया, म्हणजे आपल्या मनरूपी पात्रामध्ये कसं आहे, मनरत्न म्हणलं, मनोमणी रूप भाजन म्हणजे पात्र। तर ते पात्र कशाने भरलेलं आहे, जो मी सिद्ध भगवंतांची पूजा करतोय तर त्याचं स्वरूप सांगायला लागले। काय आहे, पूजक अपनी भावना को व्यक्त कर रहा है कि मैं समता रस रूपी अमृत की एक धारा से सहज सिद्ध भगवान की पूजा करता हूँ। म्हणजे माझ्यामध्ये, माझ्या मनामध्ये, ज्ञानामध्ये काय सांगितलं, समता रस रूपी सुधारस सांगितलं ना, समता रस रूपी अमृताची धारा ज्याच्या मनामध्ये, ज्ञानामध्ये भरलेली आहे असा तो पूजक सिद्ध भगवंतांची पूजा करतोय। यह दृष्टी स्वभाव की है। सुधा म्हणजे काय हो, सुधारस माहिती आहे? सुधारस काय असतं, लिंबूचं करतात ते सुधारस नव्हे, तर इथं सुधारस म्हणजे काय सांगायलेत, सुष्ठू दधाती ती सुधा, म्हणजे
उत्तम रीतीने, चांगल्या रीतीने, सु अधिक धा, ज्यांनी चांगल्या रीतीने धारण केलेला आहे असं त्याला म्हणलं सुधा. मग कशाला धारण केलं? सुधा रस म्हणलं ना, तर उत्तम पद में जो धारण करे वह सुधा है. जी पर्याय किंवा जी अनुभूती, जे ध्यान, जे पूजन तुम्हाला उत्तम रूपामध्ये, उत्तम पदामध्ये धारण करतं त्याला म्हणलं सुधा. आणि रस, रस्यते इति रसः, अनुभव में जो आवे वह रस है. उत्तम पद में धारण कराने वाला कौन है? समता. म्हणून सांगते जो समतेला धारण करतो तो उत्तम पदाला प्राप्त होतो. म्हणून म्हणलं की तुमच्या अंतःकरणामध्ये जर समता असेल तर तिथं त्या समतेच्या द्वारे तुम्ही त्या सिद्धांचं म्हणा किंवा सिद्ध स्वभावाचं म्हणा सहज अनुभव करू शकता. ते तुमच्या रस्यते म्हणलं ना, ते तुमच्या ज्ञानाचा विषय होऊ शकतं. कोण? ते सिद्ध भगवान किंवा आपला सिद्ध स्वभाव. सुधारस तो एक ही है, समग्र है, सहज सिद्ध भगवान स्वरूप है, उसकी धारा अंश रूप है, विकल्प रूप भी है. म्हणजे सांगायचे की सिद्ध तर निरंतर त्या धारेमध्ये आहेत, समता रसामध्ये आहेत, स्वतःचा समतेनेच अनुभव करतायत आणि मी त्यांचं अंश रूप आहे असं सांगतायत. म्हणजे क्वालिटीच्या अपेक्षेने दोघांमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे. दोघं पण आपण, मी आणि सिद्ध भगवान समान आहेत. हे अशा रीतीने समता पहा. कुठलाही जीव असू दे तो सिद्धांत समान आहे असं पाहत असताना समता आली. आणि जेव्हा तिथं भेद करतो की सिद्ध महान आहेत आणि मी लहान आहे असं जेव्हा तुम्ही पर्यायाकडे पाहता त्यावेळेस तिथं भेद होणार. पण स्वभावाच्या अपेक्षेने तर स्वभाव सिद्धच आहे, मी सिद्धांच्या समानच आहे. काय सांगतात की सामान्य ज्ञान स्वभाव आहे सर्व जीवांचा. आत्मा अनात्मा आदि जाना सो ये किसके परिणमन है? सामान्य ज्ञान स्वभाव की पर्याय है. जिस एक ज्ञान की विभूतियाँ चलती है वह ज्ञान सहज सिद्ध है. यह सहज सिद्धता गुण की अपेक्षा से है, अपर्याय की अपेक्षा से सहज सिद्धता कैसी है? तो गुप्ती समिति संयम पालकर सर्व विकल्पों से अतीत होकर जो कर्मों से रहित हो गए, निर्मल दशा को प्राप्त हो गए, वे पर्याय की अपेक्षा सहज सिद्ध है. म्हणजे स्वभावाने प्रत्येक आत्मा सहज सिद्ध स्वरूप आहे आणि पर्याय अपेक्षेने सांगितलं ज्यांनी त्याला व्यक्त केलं ते सिद्ध आहेत, ते सहज सिद्ध आहेत. सर्व कर्मांनी रहित झाले आणि अशा निर्मळ दशेला ज्यांनी प्राप्त केलं असे ते पर्याय अपेक्षेने सहज सिद्ध आहेत. तो पूजक की कमी परमेष्टि पूज्य की ओर दृष्टी जाती तो कभी स्व की ओर जाती. म्हणजे कधी पूजक आहे तो पूजा करत असताना कधी भगवंतांना विषय बनवतोय, कधी स्वतःला विषय बनवतोय. तो जिससे उस सामान्य स्वभाव की पूजा करता है, असली चीज़ जो सहज सिद्ध भगवान है उसमें दृष्टि न लगा, स्त्री पुरुष धन आदि में ही मन लगा रहे तो ऐसी पूजा भक्ति की सार्थकता नहीं है. पूजन करायला बसलाय, आज कोणाचं पूजन केलं? महावीर भगवंतांचं पूजन केलं. का केलं? आज त्यांचा डे आहे म्हणून. मग रोज नसतो का हो महावीरांचा डे? रोज असे काय करायचं, 24 तीर्थंकरांचे 24 डे काढायचे आणि तेवढीच पूजा करायची. 24 किती 365 दिवसामध्ये 24 दिवस तीर्थंकरांच्या नावावर, बाकी सगळे आपले. मग आज आपण महावीर भगवंतांची पूजन केली. का बरं? कारण त्यांचा आज जन्म कल्याणिक आहे. म्हणजे आज ते आपल्यामध्ये आले होते असं बघा. काय म्हणायचं आहे, त्यांचा जन्म झाला होता म्हणजे असं त्यांचं रूप आज प्रगटलं की त्याच्यानंतर त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला नाही, पुन्हा भवभ्रमण राहिलं नाही. आणि असं संसारींच्या मध्ये आज त्यांचा जन्म झाला, पण निसंसारी होण्यासाठी,
म्हणजे सांगायचे की जरी ते आपल्यामध्ये राहिले, किती दिवस राहिले हो जेव्हा जन्मले तेव्हा, आज काय आहे, त्रयोदशी, तर त्रयोदशीच्या दिवशी जन्मले आणि इथून 30 वर्षपर्यंत ते गृहस्थ होते, म्हणजे घरामध्ये परिग्रहामध्ये संसारींच्या मध्ये होते. आणि मग नंतर काय झालं 30 वर्षांमध्ये अनेक उलाढाली झाली, ते सगळं तुम्हाला कथांमधून कळेल. म्हणजे त्यांचं गर्भकल्याणिक झालं, जन्मकल्याणिक झालं, पुढं जेव्हा वैराग्य झालं तेव्हा देवलोक आले आणि त्यांनी दीक्षा कल्याणिक केलं, परत केवळ ज्ञान कल्याणिक आणि निर्वाण कल्याणिक झालं. तर त्याच्यामध्ये एक इन्सिडन्स सांगितला गेला. काय सांगितलं, बाकीचे तर सगळे माहीत आहेत, त्यांचे 5 नावं का ठेवली गेली. 5 नावं कुठली होती, वीर, महावीर, अतिवीर, सन्मती आणि वर्धमान. त्या 5 नावाच्या मागं 5 स्टोरी आहेत, ते सगळं माहिती आहे तुम्हाला. फक्त एक इन्सिडन्स चांगलं सांगितलं होतं की जेव्हा वर्धमान, त्यांचं जन्मतःचं नाव वर्धमान होतं, कारण जेव्हा ते जन्मले तेव्हापासून त्या राज्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये सगळीकडं सुखशालीची वृद्धी होत गेली, म्हणून त्यांचं नाव सांगितलं होतं वर्धमान ठेवलं गेलं. तर एक दिवस काय झालं की ते लहानपणापासूनच धर्मसंस्कारामध्ये वाढलेले, अंतरंगामध्ये जातीवंत वैराग्य जिवंत होतं आणि त्यांचे सवंगडी वगैरे जे होते ते त्यांच्याबरोबर खेळत असणार असं काहीतरी. तर एक दिवस काय झालं होतं, सगळ्यातून सांगायचं मला की त्यांच्या सगळ्या जीवनचर्येमधून तत्व झळकायचं आणि ते तत्वाचा बोध देत होते तशा प्रकाराने. तर एकदा काय झालं की ते त्यांचं घर किती मजली होतं बघितलं आहे कुंडलपूरला, महावीरांचं घर, म्हणजे मी बघून आले म्हणून मला माहिती आहे. तर 7 मजली घर होतं त्या काळामध्ये बरं का, आणि म्हणजे महाल होता एक राजमहाल, आणि ते वर कुठेतरी बसले होते महावीर बालक. आणि मग त्यांचे सवंगडी आले आणि त्यांनी खाली माता स्वयंपाक करत असणार, तर तिथे विचारले त्यांना की कुठे आहेत वर्धमान. तर मातेने काय सांगितलं, इथं नाही आहे, म्हणजे वर आहे. मग ते शोधत 7व्या मजल्यावर गेले सगळे ते मित्र जे होते ते, आणि 7व्या मजल्यावर दिसेनात कुठंच महावीर. म्हटल्यावर तिथं वडील स्वाध्याय करत होते. मग त्या वडिलांना विचारलं, महावीरांचे वडील कोण, सिद्धार्थ राजा, तर ते स्वाध्याय करत बसले होते 7व्या मजल्यावर. आणि त्यांना जाऊन या मित्रांनी विचारलं की वर्धमान कुठे आहेत. म्हटल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं की खाली आहेत. मग आता मित्र बुचकळ्यात पडले. म्हणले आईला विचारलं तर आई सांगती वर आहे, वडिलांना विचारलं वर तर वडील म्हणतात खाली आहेत. सांगा कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हो. वडील खरं बोलतात का आई खरं बोलतीये. तर मग ते शोधत शोधत 7व्या मजल्यावरनं 6व्या मजल्यावर आले, 6व्यावरून 5व्यावर आले, 5व्यावर पण भेटले नाहीत. 5व्यावरून 4थ्या मजल्यावर आल्यावर तिथं वर्धमान बसले होते ध्यानासाठी म्हणून. तर त्यावेळेस ते येऊन कंप्लेंट करायला लागले मित्र वर्धमानांजवळ, की म्हटले आम्ही आईला विचारलं तर आई म्हणाली की वर आहे वर्धमान, आणि वडिलांना विचारलं तर वडील म्हणाले खाली आहे. मग असं का त्यांनी दोघांनी खोटं बोललं. तर तुम्ही आम्हाला ह्याच्या मागचं काहीतरी रहस्य सांगा, कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे. मग त्यावेळेस तेवढ्या त्यांच्या उत्तरामधून त्यांनी तत्व दाखवलं, त्यांनी सिद्धांत सांगितले. काय उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं की म्हणले आई पण बरोबर आहे आणि वडील पण बरोबर आहेत. का, कारण दोघं सापेक्ष आहेत. म्हणजे सापेक्षवाद सांगायचं होतं त्यातून त्यांना. सांगितलं की वडिलांनी सांगितलं खाली आहे म्हणजे वडिलांच्या अपेक्षेने मी खालीच आहे, आणि जेव्हा आईने सांगितलं वर आहे तर आई पहिल्या मजल्यावर आणि मी 4थ्या मजल्यावर, म्हणजे आईच्या अपेक्षेने मी वर आहे. त्यामुळे जेव्हा दोघांचा सुमेळ बसवणार त्यावेळेसच तुम्हाला समजणार की मी नक्की कुठे आहे. म्हणजे त्याच्यावरून सांगायचं होतं की अनेकांत हा कसा असतो, सापेक्षवाद म्हटला जातो, निरपेक्ष नाही. जर तिथं खाली पण नाही वर पण नाही असं म्हटलं तर बाधा आली असती.
त्यामुळं तिथे सांगितलं. असं प्रत्येक त्यांच्या एक एक जीवन घटनेमधून त्यांनी सर्वांना तत्वाचा बोध दिला, समतेचं रसपान करवलं किंवा सगळ्या जीवांविषयी दया, अहिंसा ही भावना शिकवली. सगळ्या त्यांच्या दृष्टांतांमधून समजतं. आणि जेव्हा 30 वर्षाचे झाले, वैराग्य झालं, तर वैराग्य का झालं हो त्यांना? काय कारण होतं? निशांत. महावीरांना वैराग्य का झालं? जलुमा? हॅलो, हाय का कोण? माहिती आहे का? तर जाती स्मरण हे कारण सांगितलं होतं. महावीरांना वैराग्य होण्याच्या मागचं कारण पूर्वभवाचं स्मरण झालं. जे की सगळं त्यांना आठवलं ना, की महावीरांच्या काय त्या पुरुरवा भिल्लच्या भवापासून ते सगळं सिंहाचं भव आणि असे सगळे मधले सगळे भव आणि सगळ्या त्या भवांमध्ये त्यांना झालेली सगळ्या वेदना, सगळं ते दुःख जे काय सहन केलं, त्या सगळ्याचं त्यांना जाती स्मरण झालं आणि त्याच्या निमित्तात आज वैराग्य झालं. आणि सांगितलं मग 30व्या वर्षी दीक्षा घेतली तर 42 वर्षपर्यंत साधना केली. तपकल्याणिक जेव्हा झालं त्याच्यानंतर 12 वर्ष ते मौन होते. आणि मग नंतर सांगितलं 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि 42व्या वर्षापासून ते 72 वर्षापर्यंत त्यांची 30 वर्ष दिव्यध्वनी खिरली. काय सांगितलं हो दिव्यध्वनीमध्ये त्यांनी? दीक्षा घेतल्यावर तर मौनच, कोणाशीच बोलले नाही. आणि जेव्हा केवल ज्ञान झालं तेव्हा बस ओंकार, एकच शब्द, दुसरा शब्दच नाही. म्हणजे म्हणायचं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 30 वर्ष जे काय बोलले असतील ते बोलले असतील. त्याच्यानंतर तर कोणाशी बोलण्याचा प्रसंगच नाही, काय प्रश्नच नाही. म्हणून सांगितलं त्यांनी दिव्यध्वनीच्या द्वारे सुद्धा सर्वांना आपला आत्मा सुखकर आहे हे दाखवून दिलं. आपल्या प्रॅक्टिकल लाईफमधून दाखवून दिलं की मी जरी सगळ्या वैभवात असलो तरी सुद्धा सुख त्याच्यामध्ये नाही आहे, सुख माझ्यामध्ये आहे. तसंच तुम्ही सुद्धा माझ्याकडं पाहू नका किंवा संपत्तीमध्ये, परिग्रहामध्ये अडकू नका. तर तुम्ही काय करा, स्वतःचं ज्ञान ध्यान करा, तर तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार. तर तुम्हाला आज खरोखर महावीरांचं जन्मकल्याण केलं असेल तर त्याच्यातून अनुभव व्हायला पाहिजे की मी स्वयंसुद्धा तसा महावीर आहे, अतिवीर आहे. माझ्यामध्ये काही शक्ती कमी नाही आहे, ज्ञान कमी नाही आहे, सगळं मी त्यांच्या समान आहे. फक्त तसं मी अनुभव करत नाही. स्वतःला मी हीन दीन लेखतो किंवा शरीरसहित पाहतो. त्यामुळं तिथं मीची ओळख होत नाही. त्यामुळे मी आता एक ध्यानाचं कॅसेट ऐकले, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, म्हटले आजपर्यंत तुम्ही मी इज इक्वल टू काय ठेवलं? मी म्हणजे आजपर्यंत काय काय पाहिलं? कधी मी म्हणून मीला पाहिलंच नाही. मग त्यांनी सांगितलं कधी मी म्हणजे मनुष्य पाहिला, कधी मी म्हणजे स्त्री पाहिली, कधी मी म्हणजे पुरुष पाहिला. त्यामुळे तुम्हाला मीच मिळाला नाही. मग त्या मीला जाणायचं, त्याला ओळखायचं किंवा त्या मीची अनुभूती करायची तर तिथं त्या काय म्हणायचं, स्त्री पर्यायातून मी काढा, पुरुष पर्यायातून मी काढा, तर तुम्हाला तो मी काय आहे हे जाणवेल. म्हणून आज जरासं झोपेपर्यंत जाऊ दे किंवा सकाळी उद्या चतुर्दशी आहे, तर ध्यानासाठी मिळालेला वेळ आहे हा, तर त्याच्या निमित्तात त्या मीचं भावभासन करा, जेणेकरून की आपल्याला मीचा अनुभव होणार आणि सहज सिद्ध स्वभाव आपल्या दृष्टीला दृष्टिगोचर होणार. तर काय बघत होतो आपण की सिद्ध कसे आहे त्याच्यासाठी सांगत होते ना मी, की सिद्ध तर ज्ञानवान आहेत, अनंत ज्ञानाने सहित आहेत. केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे ना, तर त्याच्या निमित्तात सांगितलं की असे ते सिद्ध अनंत ज्ञानाचे धनी आहेत. मग आपल्यात अनंत ज्ञान आहे हे तुम्हाला समजत नाही आहे, जाणत नाही आहे, त्याच्यामुळं तर अजून अल्पज्ञ दशा आहे. तर त्यासाठी एक दृष्टांत काय सांगितला की एक मुलगा होता आणि त्याच्या वडिलांनी त्याला गुरुकुलामध्ये भरती केलं.
आणि मग त्या गुरुकुलामध्ये सगळं शिक्षण देतील असं विचार करून त्यांनी त्या मुलाचं तिथे ॲडमिशन करवलं. आणि मग थोड्या दिवसांनी पिता भेटायला म्हणून परत त्या गुरुकुलामध्ये गेले आणि गुरूंना विचारलं, म्हणले काय प्रोग्रेस आहे माझ्या मुलाची, किंवा कसं आहे त्याचं राहणं वर्तणूक वगैरे सगळं कसं आहे. तर गुरूंनी काय सांगितलं तिथल्या, ते म्हणाले तुमच्या मुलामध्ये 98 गुण आहेत, तुमचा मुलगा खूप गुणवान आहे. असं म्हणलं की पिता इम्प्रेस्ड, म्हणला माझा मुलगा आहे लगेच. पण 2 गुण नाही आहेत. आता पण परंतुला 98च्या समोर काय म्हणायचं, पण कशाला म्हणायचं असं त्यांना एक विचार आला वडिलांना. तरी पण विचारलं त्यांनी, कुठले 2 गुण नाही आहेत. 98 गुण आहेत म्हणजे मुलातले गुण, ते ऐकूनच वडिलांचं मांस वाढलं थोडंसं, काय म्हणायचं, वडीलच खुश झाले तेवढ्यावरून. आणि मग वडिलांनी विचारलं कुठले 2 गुण नाही आहेत. तर गुरूंनी काय सांगितलं, त्याला स्वतःची अक्कल नाही आहे आणि तो गुरूंचं मानत नाही. आता सांगा किती चांगला होतो जो शिष्य होता. त्या शिष्याबद्दल सांगितलं ना की त्याच्यामध्ये 2 गुण नाही आहेत आणि 98 गुण आहेत. त्या 98 गुणाला किती वेटेज हो. त्याला स्वतःची अक्कल नाही आणि तो गुरूंचं ऐकत नाही. असं म्हणलं की त्या वडिलांचंच हवा गेली, म्हणजे वडीलच खजील झाले की असं कसं काय. मग तसं सांगितलं की ज्याला स्वतःला जाणण्याची अक्कल नाही आहे, म्हणजे स्वतःचं ज्ञान नाही आहे ज्याच्यामध्ये, तर ज्याला ज्ञान समजत नाही त्याला अज्ञान तर काय समजणार हो. म्हणजे म्हणायचे की मी अज्ञानी आहे हे तर स्वीकारच होत नाही. त्यामुळं त्या मुलाला जर म्हटलं असं की तुझ्यामध्ये 98 गुण आहेत आणि 2 गुण नाही आहेत, तो स्वतःला ज्ञानी म्हणणार का अज्ञानी हो. जाऊ दे तो सोडा, तुम्ही सगळे सांगा. विशाल भैया काय तुम्ही हो, ज्ञानी का अज्ञानी. म्हणणार की 98 गुणात म्हटल्यावर स्वतःला समजणार तर ज्ञानी. मग तेच सांगतायत ते जे 2 गुण नाही आहेत म्हणतायत ना, त्या 2 गुणांचंच वेटेज जास्त आहे. कारण त्यांनी सांगितलं जे काय 98 गुण आहेत ते ह्या 2 गुणांच्या समोर 0 आहेत. मग तसं म्हणलं की आपल्याला सुद्धा ज्ञानाची ओळख नाही, त्यामुळं अज्ञानसुद्धा समजत नाही. आपल्यात अज्ञान आहे, अजून अल्पज्ञान आहे, हे पण समजत नाही. आपण स्वतःला महाज्ञानी मानतोय. म्हणून देशना ऐका, जी महावीरांनी देशना दिली आहे ना 30 वर्षामध्ये, तर ती देशना आपल्यासाठी आहे. म्हणून त्यांच्या जन्माचं नुसतं काय म्हणायचं सण साजरा करायचं नाही आहे, त्याच्यातून त्यांच्या समान बनण्याचं आपण संकल्प केला तर. काल सांगितलं होतं तुम्हाला काय जन्मकल्याणी कसं साजरं करायचं आहे. तर एक तर त्यांच्या समान बनण्याचा संकल्प करा, त्यांच्या समान काहीतरी संयम अंगीकार करा, एक तर सम्यक दर्शनाची प्राप्ती करून घ्या. तर सांगितलं किंवा त्यांनी जसं जीवन जगले तसं जगा. ते भेदविज्ञानाच्या धारेमध्ये सतत आणि तत्वचिंतनामध्ये आत्मध्यानामध्ये सतत. मग सतत नाही राहिलं तरीसुद्धा कितीतरी वेळ आपल्याकडं असतो, पण आपण तो वेळ स्वतःसाठी देत नाही. म्हणून आजच्या दिवसातून एवढा तरी आपल्यासाठी विचार करा की मला माझं कल्याण करायचं आहे. संसारामध्ये कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की जी मला दुःखातून मुक्त करेल. एक धर्म असा आहे, एक ध्यान असं आहे की ते मला निरंतर सुख देणारं आहे. हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत बाहेरचे सगळे प्रसंग तुम्हाला दुःखदायी वाटतात. जसं एक कॅन्सर पेशंट आहे, आत्ता 2-3 दिवसापूर्वी मला त्यांचं न्यूज कळाली की काय झालं होतं. ती स्त्री आहे एक आणि काय म्हणायचं एकदम भारदस्त पर्सनॅलिटी होती. त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वचनामध्ये एक वेगळं बळ होतं. त्यामुळं एक वर्चस्व होतं त्यांचं सगळ्यांवर. जे काय ते करणार बोलणार त्याच्यामध्ये फार कॉन्फिडन्स असायचा. आणि ते काय म्हणायचं त्याचा वापर त्यांना माहीत नाही, धर्म माहीत नाही किंवा असं काय उपदेश मिळाला नाही. त्याच्यामुळं त्या सगळ्याचा वापर संसारासाठीच झाला. संसारामध्ये कोणाला मार्गदर्शन करायचं, कोणाला ओरडायचं, कोणावर वर्चस्व गाजवायचं, ह्याच्यासाठी सगळ्यासाठी त्यांनी त्यांच्या शब्दाचा उपयोग केला. आणि झालं असेल काय त्यांच्याकडून चुका, त्याचं निमित्तात त्यांना जिभेवर एक लाल फोड आला होता.
एवढंच इतकं साधं कारण होतं, इतकं काय म्हणायचं, फार मोठं आपल्याला वाटतं कॅन्सर म्हणजे लय मोठं डिसीज आहे, पण एक फक्त लाल फोड आला होता जिभेवर. आणि मग किती दिवस त्यांनी त्याची ट्रीटमेंट केली घरामध्येच, पण काय कमी होईना. म्हणल्यावर दाखवायला गेले तर कळालं बायोस्कोपीमध्ये की ते कॅन्सर आहे. आणि आता जिभेवरच झालं म्हणल्यावर काय करायचं? बोलायचा प्रश्न, खायचा प्रश्न, जीवनाचा प्रश्न पडला समोर. आणि मग निर्णय केला शेवटी ऑपरेशन करायचं. ते काय लेझर थेरपी, ते तुमचे रेडिएशन्स घ्यायचं वगैरे सगळं घेतलं. तर तो पार्ट काढला असेल का काय असं तिथनं. आणि मग त्यामुळं त्यांना खाणं पिणं फार मुश्किल झालं होतं. एकतर टेस्ट नाही राहिली तोंडाला, आणि त्या रेडिएशन्समुळं वगैरे सगळं कडू झालेलं तोंड, त्यांना खाणं पिणंच जाईना किती दिवस तरी. आणि जी काय पर्सनॅलिटी होती ना त्यांची, सगळं पूर्ण नष्ट झालं. काय म्हणायचं, एकदम बारीक असं वाळकुंज शरीर होऊन गेलं. तर ते तर झालंच, पण ते झाल्यानंतर सुद्धा असं ठिकाणी राहतात ते की जिथं धर्माचं आयतन नाही आहे, धार्मिक नाही आहेत, कोणाकडनं त्यांना उपदेश मिळेल असं नाही आहे. त्यामुळं मला जरा त्यांना त्यांच्या घरातून फोन आल्यावर मी त्यांच्याशी बोलले, त्यांना संबोधन केलं. म्हटलं क्षमावली करा, आपल्या परिणामांना स्थिर ठेवा, आपल्या स्वभावाला जाणण्याचा प्रयत्न करा, जी सगळी शक्ती आहे ती स्वतःसाठी वापरा आता. तर त्या जीवाची परिस्थिती काय म्हणायचं, इतकी आता या स्टेजला आल्यावर तुम्ही धर्म सांगायला लागला तर समजत नाही धर्म. तर त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं, म्हणजे त्यांना त्रास घरातल्या सुनेचा, घरातल्या लोकांचा, की ते माझ्यासारखं वागत नाहीत, त्यांच्यामुळं मला त्रास होतो. तर बोलायची शक्ती नव्हती बरं का, पण त्याच्यातून पण ते सगळ्यांना हेच सांगतायत, काय तिच्याबरोबर राहायचं नाही आहे किंवा ती माझ्याशी नीट वागत नाही वगैरे. आता काय चूक झाली होती आयुष्यभरामध्ये, एक तर त्या वाचाचा उपयोग आपण काय म्हणायचं तत्व प्रचार, तत्व चर्चा ह्याच्यासाठी केला नाही. त्यामुळं तर असं काय रोग झाला, त्याच्यानी काय दुर्व्यापार केला, त्याच्याद्वारे दुर्व्यवहार दुर्व्यसन वापरले असतील, त्याच्या निमित्तात असं काहीतरी रोग झाला. आणि मग पुन्हा आत्तासुद्धा त्याचा वापर त्यासाठीच केला तर भविष्य काय हो त्याचं. म्हणजे म्हणून असं वाटलं की सगळ्या सांसारिक विकल्पांनी त्रस्त आहे तो जीव आज. त्याला धर्म सांग म्हणलं तर ऐकण्याची तयारी नसते किंवा समजून येत नाही धर्म तसल्या कंडिशनमध्ये. म्हणून तुम्हाला रोग होईपर्यंत थांबू नका. तर आत्ता आपलं शरीर चांगलं आहे तर त्याचा वापर मी तर म्हणते 100% ह्याच्यासाठी करा. इफ नॉट पॉसिबल ठीक आहे, जेवढं शक्य आहे तेवढं तरी सगळं कार्य करत असताना पण संसार सोडून धर्म करायचं नाही आहे. तुम्हाला करताय ना संसार, त्याच्यामध्ये राहून तुम्ही करू शकता आत्मसाधना. जसं तुम्ही व्यापार करताय तरी सुद्धा त्या व्यापारामध्ये पैसा येतोय जातोय हे सगळं उत्पाद ध्रुव सांगताय तुम्हाला. मग सगळ्या गोष्टीतून आपल्याला तत्व कसं काढायचं ही कला आपल्यात आहे, फक्त आपण तसं त्या दृष्टीने पाहत नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट विकल्प करतो आणि दुःखी होतो. म्हणून मला त्या जीवाच्या कंडिशनवरून असं एक बोध मिळाला की आपण सुद्धा आजपर्यंत असं काय कुठल्या इंद्रियांचा अवयवांचा गैरवापर केला किंवा वापर केलाच नाही धर्मासाठी. त्याच्या निमित्तात भविष्य काय हो तुमचं, पण ते अवयव खराब व्हायला, नष्ट व्हायला, रोगी व्हायला वेळ लागणार नाही. आणि मग म्हणून सांगितलं की तत्व स्वतःमध्ये उतरवा तर तिथं आपलं पण कल्याण आहे. हेच महावीरांना सांगायचं होतं आणि हेच सांगितलंय त्यांनी. तेवढं आपण ग्रहण केलं तर खरी महावीर जयंती सेलिब्रेट झाली आज. म्हणून आपल्याला पण महावीर बनायचं आहे असं एक ध्येय समोर ठेवा, तर सगळं करत असताना सुद्धा आपण त्याच्यापासून अकरता राहणार. तर सर्वांनी काय केलं, आपण त्या एकतर स्वतःला आपण सिद्ध म्हणून पाहत नाही, आणि मग सांगितलं की कसं पाहतोय, आम्हाला कसं शक्य आहे, आम्ही संसारी आहे, गृहस्थ आहे. प्रॅक्टिकली विचार करा म्हणते. आम्ही जर एकांना सांगितलं ना असं की जरा ध्यान करत जावा, शांती ठेवा, परिणामामध्ये क्लेश करू नका, ते आम्हाला उलटं सांगतात. काय म्हटलं, तुमचं ठीक आहे, आम्हाला सगळ्या गृहस्थीमध्ये राहायचं म्हणजे असं करावं लागतं, कायम पोरांवर अनुशासन करायचं, तर
कशाय होतात. काय धंदा व्यापार करायचं तर तिथं काय कपट, कारस्थान, चोरी, हे सगळं हिंसा, हे सगळे दोष घडतात त्याच्यामध्ये. मग आम्ही काय करायचं? म्हणजे काय झालं हो, सगळं होत आहेत हे माहिती आहे, तरी पण उपदेश दिलाय की नाही षटकर्माचा आदिनाथांनीच. मग ते करताय तर त्याच्यामध्ये भावना ही असावी की माझ्याकडून कुठलं पाप घडू नये, माझ्याकडून कुठले कशाय होऊ नयेत, ह्या भावपूर्वक तुम्ही कराल तर ते करत असताना पण निर्दोष आहात. पण तुम्ही स्वीकारलंय ना, बांधून स्वतःला घेतलंय त्याच्यामध्ये की आम्हाला करावं लागतंय हे. म्हणजे काय झालं, उलट पुष्टी केली आपल्या कषायांची आपण. मग त्याने एक उदाहरण कसं दिलं की एक हत्ती आहे आणि त्या हत्तीला दोरीने बांधलं होतं एका झाडाला, पायाला त्याच्या साध्या दोरीने बांधलं होतं बरं का. आणि एक हत्तीचं पिल्लू होतं तर त्याला साखळ्यांनी बांधलं होतं. मग तिथून जाणारा एक मुलगा विचारला की असं का, हत्ती तर इतका वाढव्य आहे, भव्य आहे, काय म्हणायचं, बलाढ्य दिसतोय आणि त्याला एका दोरीने, साध्या दोरीने बांधलंय आणि त्याच्या पिल्लाला कशाने बांधलंय हो, साखळ दंडांनी बांधून ठेवलंय. ऐसा क्यों? उत्तर द्या. असं का हो? भेटायला पाहिजे त्या हत्तीला जाऊन का? मिहिरा बोला. बांधले म्हणजे बांधले असं ते तो त्याचं जे हे आहे त्याच्यामुळे पण तो जळणार नाही म्हणून कोणतरी बांधलंय आहे आपल्याला असं. मग त्याला साखळ्यांनी का नाही बांधलं? दोघांना साखळ्यांनी नाही बांधलं, एकाला दोरीने बांधलं, एकाला साखळ्यांनी बांधलं, असं का? अहो कुठे गेलं की त्याला कळत नाही, कारण की म्हणजे साखळीने त्याला बांधलंय आहे आपल्याला, एवढंच त्याला तो भीती म्हणजे त्यांनी तो जात नाही असं. हत्तीकडे बघू नका बरं का, तुमच्याकडे बघा, तुम्हाला सांगायचं मला. बरं, काय म्हणताय विजूकाकी, बोला. त्याला लहानपणापासून ते काय बंधनाचं लहानपणी त्यावेळी त्याला त्या बांधलं होतं आणि त्यावेळी त्याने प्रयत्न केला होता की तर सुटलं नाही ना, ते तुटलं नाही, त्यामुळे तसे संस्कार झाले त्याच्यावर की आपल्याला ते तोडू शकत नाही आपण. म्हणजे सांगितलं की जेव्हा लहान हत्तीला बांधलं तर ते साखळ्यांनी का बांधलं, कारण त्याची शक्ती जास्त आहे आणि ते तोडू शकतं, ओढू शकतं, प्रयत्न करू शकतं. जर त्याला काय म्हणायचं एक एनर्जी आली तर ते काय पण करेल, त्या झाडासकट उकडून काढेल. पण त्याला कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणून त्याच्यापेक्षा शक्तिमान ते साखळ्यांनी बांधलं छोट्या हत्तीला. आणि मग आफ्टर अ टाईम पिरियड, थोडं दिवस गेले तर ते हत्ती मोठं झालं आणि मग आता त्याच्यावर संस्कार काय, मी किती याच्यातनं प्रयत्न केला तरी बांधलेला आहे, मी बाहेर पडू शकत नाही, हे विचार आहेत. ह्या विचारांनी बांधला गेला तो पहिल्यांदा त्याच्यामध्ये. आणि मग तो हळूहळू काय झालं, फॅमिलियर झाला त्याच्याशी आणि त्यामुळं बांधलेला आहे, बस एवढंच. काहीतरी बांधलंय पायाला म्हणजे मी ह्याच्यातून सुटू शकत नाही, एवढ्यावरून त्यांनी त्यांचं आपलं काय म्हणायचं फायदा करून घेतला आणि साध्या दोरीने बांधलं तरी सुद्धा तो बाहेर पडणार नाही, मुक्त होण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि मग त्या समोर आहे तो हत्तीचं पिल्लू, त्याला बांधलंय साखळ्यांनी. मग त्या मुलांनी विचारलं, म्हणले ते जो मोठा हत्ती आहे तो कधीच नाही का तोडू शकणार हे बंधन, त्याच्यासाठी इझी आहे उलट हे, काय ती साधी दोरी आहे, त्याला जर ओढून काढलं तर ते सहजासहजी निघेल. मग त्याच्यासाठी त्यातून तो मुक्त होणार नाही का, काय कंडिशन आहे. मग त्यावेळेस त्या माहुताने सांगितलं की जर असं कधी झालं की त्याच्या समोर समजा कुठला जंगली हत्ती आणला आम्ही आणि एखाद्या झाडाला बांधला दोरीने आणि त्याला आता सवय नाही आहे बंधनाची त्या हत्तीला, जंगली हत्तीला, त्यामुळे ते स्वतःचं बळ वापरणार आणि काहीतरी करून प्रयत्न करून ते त्या दोरीला तोडेल, त्या झाडाला तोडेल आणि पळण्याचा, स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करेल. हे जेव्हा हा हत्ती बघेल, पूर्वबद्ध हत्ती जो आहे, तर त्याच्या त्या कृतीतूनच त्याला बोध मिळेल की असं मी पण बाहेर पडू शकतो आणि बस तेवढ्या निमित्तामध्ये तो पण ते बंधन तोडून बाहेर जाऊ शकतो. म्हणजे चान्स आहे, नाही असं नाही. आपल्याला जर मुक्त व्हायचं तर आपण स्वतः प्रयत्न करणार तर त्यातून मुक्त होणार. कशासाठी दृष्टांत सांगितलं हो हा,
तसं तुम्ही काय केलंय, तुम्ही हा विचार करून बसलाय की मी तर बद्ध आहे, कर्माने, संसाराने, सगळ्या या काय म्हणायचं कचाट्यामध्ये अडकलेला आहे, त्यामुळं मला काय मुक्ती मिळू शकणार नाही. जसं त्या हत्तीने मानून ठेवलंय की मी तर बद्ध आहे, मी काय ह्याच्यातून सुटू शकणार नाही, तसं तुम्ही एक स्वतःची फिलिंग करून ठेवली आहे, एक स्वतःला तसं बनवलं एक माइंडसेट की मी सुद्धा बद्ध आहे, मी ह्याच्यातून मुक्त होऊच शकत नाही, आणि त्याच्यामुळं तुम्ही प्रयत्न करत नाही आहे. मग जसं त्या हत्तीसमोर एखादा दुसरा हत्ती आणून बांधला आणि त्यांनी जर तसं केलं त्यातून सुटण्याचा प्रयत्न आणि तो सुटला हे बघितलं तर हा सुद्धा प्रयत्न करून सुटेल. तसं आज महावीरांचा जन्म झाला, त्यांनी तुमच्यासारखंच जीवन जगले आणि त्याच्यानंतर त्यांनी मुक्त होण्याचा पुरुषार्थ केला. मग तुमच्या समोर नाही आहे का उदाहरण हो, एकांचं नाही अशा अनेक सिद्धांचं उदाहरण आहे ज्यांनी की तुमच्यासारख्या संसारी दशेमधून बाहेर पडले आणि पुरुषार्थ करून सगळ्या कर्मबंधनाचा नाश करून टाकला आणि मग त्यातून ते मुक्त होऊन सिद्ध झाले. मग त्यांच्यासारखं मी जर बनायचं तर तो आदर्श घ्या ना समोर. जसं त्या हत्तीनी त्या नवीन हत्तीचा आदर्श घेतला आणि तो सुद्धा सुटला, तसं मी सुद्धा त्यांच्यासारखा पुरुषार्थ करेल तर मुक्त होऊ शकतो. असा आदर्श आपण घेतला तर आपण सुद्धा त्यातून बाहेर सहज पडणार. जर सिद्ध शरीरी होऊ शकतात, द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म नष्ट करू शकतात, तर मी का नाही करू शकत. जसं म्हणलं की आज तुम्हाला कुठल्या हिरो हिरोईनचं पोस्टर मिळालं बघायला तर त्यांच्याकडं बघून तुम्ही त्यांच्यासारखं बनण्याचा सगळे प्रयत्न करतात मुलं मुली, किंवा इवन म्हणलं मुली काय करतायत मुलांसारखं जगण्यासाठी म्हणून त्यांच्यासारखी लाईफस्टाईल, त्यांच्यासारखं सगळं ड्रेसिंग, त्यांच्यासारखं ॲटिट्यूड सगळं वापरून आपलं इमेज चेंज करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सुद्धा मुलांसारखे, किंवा मुलं आजकाल अशी आहेत की त्यांना मुलींचं राहणं, त्यांची लाईफ आवडते. असे बघितले बरं का अनेक जण की त्यांना मुलींच्या लाईफबद्दल फार अट्रॅक्शन, म्हणजे मी का मुलगी झालो नाही असं एक जण भेटला होता आणि त्याला काय विचार की तो म्हणायचा की किती लाईफ तुमची छान आहे, तुम्हाला म्हणले अर्ध लाईफ एका घरामध्ये, त्या पुढचं लाईफ किती एक मस्त चेंज आहे लाईफमध्ये, तुमच्या नवऱ्याच्या घरी जाता सगळं म्हणले मागचं पुढचं सगळं काय, इकडं पैसा नसला तर तिकडं भोगायला मिळतो, इकडं काय दुःख झालं तर सगळं सोडून तिकडंच जाता, म्हटलं किती चांगलं आहे तुमचं लाईफ. असे विचार बरं का. जेव्हा त्यांनी मला असं सांगितलं त्यावेळेस मी त्याला असं म्हणलं की तुमचं लाईफ किती चांगलं आहे, तुम्हाला कोणाच्यावर डिपेंडंट राहावं लागत नाही, तुम्ही आपलं स्वतंत्र जगू शकता, एक तुमच्यामध्ये धमक असते, काय कार्य करायचं तर सगळं आपले निर्णय स्वतः घेऊ शकता, कुठं पाहिजे तिथं त्यावेळेस जाऊ शकता, म्हणजे किती उलटं तुमच्यासाठी स्वतंत्रता आहे. तुमच्या काय म्हणायचं धर्मामध्ये सुद्धा पुरुषार्थ करणार तर तुम्हाला पुढचं स्थान मिळू शकतं, पण आम्हाला नाही. असं मी सांगत असताना त्याला स्त्रीबद्दल एक वेगळं रूप माहिती त्याला, की म्हणले तुम्हाला नटायला मिळतं, तुम्हाला सगळे दागिने घालायला मिळतात, पुरुषांना कमवून सुद्धा म्हणले काय त्याचा वापर जास्त करता येत नाही, पण बायकांना किती फॅसिलिटीज आहेत. म्हणजे ज्याची दृष्टी अशी असती ना तर त्याला त्याचीच जास्त अट्रॅक्शन आणि त्याच्यानुसार तो परिणमन करतो, तसं एक आदर्श समोर ठेवतो. मग मला हे उदाहरण कशासाठी सांगायचं होतं, तसं आपण सिद्धांचा आदर्श समोर ठेवला तर त्यांच्यासारखं बनण्यासाठी त्यांच्या समान सगळे क्रिया करणार नाही का, त्यांच्या समान सगळं दिवसभराचं रुटीन असणार नाही का, आपल्या ज्ञानाची धारा तशी असणार नाही का. मग तसा आदर्श ठेवा समोर तर आपण सुद्धा सहज सिद्ध बनवू शकतो. त्यासाठी एक छान दृष्टांत घेतलाय, उद्या बघू आपण. तोपर्यंत सिद्ध स्वभावाला जाणा, मी सिद्धच आहे. हो जाणा. सिद्ध स्वरूपोहम संसार विकल्परहितोहम अशरीरी स्वरूपोहम. ओम विसर्जन.